शंभुदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य यांचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमागदारपणे साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून हिंदू राष्ट्र सेना अध्यक्ष धनंजय देसाई, हबप कैलास महाराज निचिते, स्वामी स्वरूपानंद महाराज तसेच संस्थापक अध्यक्ष आदेश चौधरी उपस्थित होते। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सागर मोरे, सदा मोरे, माजी सरपंच चेतन शेलार, शेखर लोणे, संजय पाटील, संदेश लोणे, वैभव मोरे यांच्यासह विविध मान्यवर, पत्रकार, समाजसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात समाजकार्य, धर्मकार्य व संघटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। 9वा वर्धापन दिन आहे, त्या निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलो। अनेक मान्यवर आले, त्या सर्वांचा आपल्याला आशीर्वाद मिळाले आणि संघटन कसं असावं हे दादांच्या मार्फत आपल्याला कळालं। येता येता काही संघटित राहिल्याने काय होऊ शकतं आणि कुठपर्यंत व्यक्ती जाऊ शकतो, एक साधा खेड्यातला व्यक्ती किती उच्च लेवलला जाऊ शकतो याचं उदाहरण आपल्याला संघटनेमार्फत कळतं। आणि खरं तर मी एमपीएससी स्टुडंट आहे आणि मला पूर्वीपासूनच माहिती आहे की संघटनेचं महत्त्व किती आहे। अगदी सुभाषचंद्र बोस म्हणा, महात्मा गांधीजी म्हणा, लोकमान्य टिळक म्हणा, प्रत्येक व्यक्तीने संघटना बांधली आणि संघटित मावळे गोळा केले, त्यांच्या मार्फत जे मेसेजेस केले, त्याच्यानंतर म्हणजे स्वतंत्र होणं किंवा प्रत्येक गोष्ट संघटना किती महत्त्व असतं हे इथे आल्यानंतर आपल्याला आज पुरेपूर अनुभवायला मिळालं आहे। जसं की आपण आईचं भाषण वगैरे पाहिलं, तुफान त्यांचे व्यक्तिमत्व तुफान आहे, त्याचवेळेला आदेशाची पर्सनॅलिटी तर विशेष नाही येते। म्हणजे मला म्हणजे असं कौतुक करायचं म्हणून नाही म्हणत मी, पर्सनॅलिटी आणि त्या व्यक्तीचा विचार। दादा मागे म्हटलं होते की एखादी परंपरा किंवा एखादा विचार रूढ होत जातो आणि तो कायमस्वरूपी लागतो, तो रूढ होण्याचा आपण मला तरी असं वाटतं दादांचा विचार घेऊन पुढे जाऊन आपण चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार रूढ करण्याचा प्रयत्न करा आणि कायमस्वरूपी हजारो वर्षे जिवंत कशी राहतील ते विचार, त्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि दादांचा आज वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मी हरीश कुलकर्णी आणि शंभुदुर्ग संघटनेमार्फत सर्वांच्या मार्फत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। तुमचं आयुष्य जे आहे दीर्घायुष्य तुम्हाला लाभो आणि त्या आयुष्यामध्ये आपल्या संघटनेसाठी तुमचं कर्तव्य कार्य आहे ते तुफान पद्धतीने चालत राहावं ही अपेक्षाही व्यक्त करतो। धन्यवाद।